आपण पाहत आहोत SN न्यूज मराठी। लाईक करा, शेअर करा, अजात शत्रू ज्यांच्याकडे बघितलं तर वाटू शकतं की या माणसाचे शत्रू असणे शक्यच नाही। असे सागर पाटील यांच्या गाडीवर काल जो हल्ला झाला त्याचा मी सकल मराठा समाजाच्या वतीनं आणि सांगोला शांतता कमिटीच्या वतीनं पहिल्यांदा जाहीर असा निषेध करतोय। कारण एक व्यक्तिमत्व कसं असावं हे सागर पाटलाकडे पाहिलं तर लक्षात येतं। 5 वर्षाची आमदारकी असेल, वडिलांचं जन्मापासूनचं राजकारण असेल, कुठेही कोणत्याही माणसाला न दुखवण्याला हा माणूस, आणि आज या माणसाच्या गाडीवर जो हल्ला होतोय आणि हे गेल्या 20 तारखेच्या मतदानानंतर अगदी 15 ते 20 दिवसात हे घडतंय, हे खरंच तालुक्याला कधीही भूषणावं नाही। आणि या गोष्टीचा आम्ही निषेध करतोय आणि सकल मराठा समाजाच्या वतीनं विनंती आहे, गेल्या 55 वर्षाचे राजकारण असेल, बापूंचं 5 वर्षाचं राजकारण असेल, कुठंही कुठल्याही शिवसैनिकच काय तर सांगोल्यातल्या कुठल्याही सांगोल तालुक्यातल्या कुठल्याही सर्वसामान्य नागरिकाला कुठेही दगाफटका झालेला नाही। आणि आज जर सागर पाटलांवरती दगा होत असेल, सागर पाटलांच्या गाडीवर दगड टाकला जात असेल, तर निश्चितपणाने या सांगोला तालुक्यातला सर्वसामान्य माणूस, सर्वसामान्य महिला, सर्वसामान्य विद्यार्थी सुरक्षित नाही। आणि त्याची सर्व जबाबदारी ही प्रशासनाची आणि नूतन आमदार साहेबांची आहे। शांतता कशी ठेवायची, कशी राबवायची, आपल्या लोकांना कसं शांत करायचं, या प्रशासनाला कसं राबवून घ्यायचं, ही सगळं नियोजन त्यांनी करावं आणि अशा पद्धतीची घटना पुन्हा होणार नाही। आणि ज्यांनी घटना केली त्याला तात्काळ लोकांच्या समोर हजर करावं अशा प्रकारची विनंती करतोय आणि या घटनेचा जाहीर असा निषेध करतो। सूचना आहेत की कसल्याही परिस्थितीचा याचा तपास लागला पाहिजे, छडा लागला पाहिजे। त्या पद्धतीने आम्ही रात्री 12 वाजेपर्यंत सगळे CCTV फुटेज तपासलेले आहे। आता हे तपासणार आणि लवकरात लवकर ते जे कोण आहे त्याला आम्ही शोधून काढू असे मी आश्वासन देतो। त्याबद्दल मी हे निवेदन आले, माझ्या वरिष्ठांशी मी चर्चा करून बापूशान यांच्याशी बोलतो।